ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे। चौथ्या टप्प्याचं मतदान आता सुरू झालेलं आहे आणि यासाठी सगळ्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रासह देशातील 10 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातल्या 96 जागांसाठी मतदान होतंय आणि या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडते। त्याच पार्श्वभूमीवर हे मतदान आता सुरू झालेलं आहे। अगदी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे। साहेब, काय विश्वास घेऊन आज विखे कुटुंबीय मतदानाला सामोरे? प्रत्येक निवडणुकीमध्ये विजयाचा संकल्प घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय आणि या अहिल्यानगरच्या दोन्ही जागेवर महायुतीचा उमेदवार निश्चित आहे। काय वाटतंय मागच्या वेळेपेक्षा या निवडणुकीत काय फरक वाटतोय आणि ही निवडणूक थोडी टफ जाईल नाही, असे टफ वगैरे काय नाही। ती खरं सोशल मीडियातून एक वेगळे चित्र रंगवण्याचा प्रयत्न झाला सुरुवातीच्या काळामध्ये, पण वास्तव जनतेला समजल्यानंतर तशी आता ही निवडणूक एकतर्फी झालेली आहे आणि मताधिक्यावर आपल्या लक्षात येईल। एवढं समर्थवान नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांचं लाभलेलं आहे। मला वाटत नाही की त्याच्यामध्ये म्हणजे देशाच्या नागरिकांनी जो निर्णय घेतला मतदारांनी आपकी बार 400 पार, त्यामध्ये अहिल्यानगरच्या दोन्ही जागा त्याच्यामध्ये राहतील हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे। दोन महत्त्वाची दृश्य विखे पाटलांनी या ठिकाणी मीडियाशी संवाद साधला। तर पुण्यामध्ये सुबोध भावे हे सुद्धा मतदान करण्यासाठी आलेले आहेत। सध्याची ही महत्त्वाची दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। पुण्यामध्ये सुद्धा मतदारांमध्ये हा उत्साह पाहायला मिळतोय। तिकडे जळगावमध्ये स्मिता वाघ यांनीही मतदान केलंय। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या जनतेने प्रधानमंत्र्यांना तिसऱ्यांदा ही देशाची जबाबदारी सोपवण्याचा मनोमनी निर्णय घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की परत एकदा माझ्या अनेक कर्तव्यांपैकी असलेले अत्यंत महत्त्वाचं आणि प्राथमिक कर्तव्य आहे की मतदान करून मी असा उमेदवार निवडून द्यायचा आहे की जो फक्त माझी नाही तर माझ्याबरोबर या देशातल्या, माझ्या भागातल्या, माझ्या शहरातल्या, माझ्या राज्यातल्या प्रत्येक मतदाराची, नागरिकाची काळजी घेईल, त्याच्यासाठी सोयी सुविधा देईल, त्याच्यासाठी प्रयत्न करेल। त्यामुळे मला असं वाटतं की राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते चुकवलंच नाही पाहिजे काही झालं तरी। आपण जर बघितलं तर अनेक लोक बाहेर पडत नाही, सलग 2 ते 3 दिवस सुट्ट्या होत्या, अशा लोकांसाठी काय आव्हान असतं? मध्ये एकदा मी कुठेतरी त्यांना विनंती केली होती की ज्या प्रकारे GST भरला नाही, इन्कम टॅक्स भरला नाही तर आपल्याकडे शिक्षा होते, आपल्याकडे इंटरेस्ट लागतो, जास्त पैसे गेलतात। तसं मतदान तुम्हाला सुट्टी देऊन जर तुम्ही केलं नाहीत तर तो राष्ट्रीय गुन्हा डिक्लेअर केला पाहिजे आणि त्याच्यासाठी शिक्षा होणं आवश्यक आहे। कारण जोपर्यंत ती होत नाही ना तोपर्यंत त्याच्याविषयीची भावना तुमच्या मनामध्ये क्रिएट होत नाही। आपल्याकडे बऱ्याच वेळेला शिक्षा झाल्यानंतर नियमांचं महत्त्व कळतं, तर तसं जोपर्यंत शिक्षा होत नाही मतदान न केल्याची, सुट्टी घेऊन सुद्धा, तोपर्यंत त्याचं महत्त्व कळणार नाही। काय अपेक्षित आहे भावी खासदार? पुण्याचा विकास प्रचंड वेगाने होतोय। अनेक बाहेरची लोक सुद्धा रोजगाराच्या निमित्ताने पुण्यात यायला लागलेत। पुण्याचा विस्तार प्रचंड होतोय। या विस्ताराच्या नादामध्ये प्रत्येक शहर त्याची एक स्वतःची ओळख असतं आणि ती ओळख जर पुण्याची विसरली गेली तर मला असं वाटतं पुण्यासाठी ते नुकसानकारक आहे। हा जो सगळा गावठाणाचा भाग आहे पुण्याचा पेठा